नमस्कार. मनाचे श्लोक या मालिकेतील हा दुसरा भाग. काल आपण तिसऱ्या श्लोकापर्यंत आलो, आज चौथ्या श्लोकाने सुरुवात करतोय. श्लोक क्रमांक 4. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. हे मना, तुझ्या अंतर्यामी उठणाऱ्या सर्व दुष्टवासनांचा आणि पापबुद्धीचा तू त्याग केला पाहिजेस. मानवी मन, विशेषतः प्रपंची माणसाचे मन असे असते की त्यामध्ये सविचाराबरोबर दुष्टवासना उठणे सहज शक्य असते. मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीची म्हणजे प्रगतीची वाटचाल सुरू करताना या पापबुद्धीकारक म्हणजे दुसऱ्याबद्दल द्वेषबोलक वासना त्यात अजिबात निर्माण होणारच नाही असे मानणे चूक आहे. ते वासना तरंग उठले तरी साधकांनी त्यांना वेळीच पायबंद घातला पाहिजे. असा जर वेळच्या वेळी त्यांच्यावर अंकुश लावण्याचा अभ्यास मनाने सातत्याने केला तर कालांतराने का होईना तो त्यामध्ये यशस्वी होऊ शकेल. दुसऱ्याचे अहित चिंतणाऱ्या वासना सोडून सकारांचे मंगल चिंतन करणे हेच साधन मार्गाचे पहिले पाऊल आहे. त्याचबरोबर आपले आचरण धर्म आणि नीती यांना धरून करणे आवश्यक आहे. धर्मपालन सापेक्ष असू शकतं. वेदकाळाचे कर्मठ धर्माचरण आजच्या 21व्या शतकात आपल्याला करणे शक्य नाही. दिवसातून 3 वेळा स्नान संध्या करणे प्रपंची माणसाला अशक्य आहे. मात्र धर्म म्हणजे ते काय शेवटी त्यांना माणसानं मूळ त्याचं तत्व लक्षात घेऊन जेव्हा त्याला आपल्या त्यात शक्य असेल त्याप्रमाणे दिनक्रमात आणि बाह्य परिस्थिती अनुसरून त्यास थोडी मुरड घालण्यास हरकत नाही. परंतु नीतिधर्म, नीतीची तत्व ती मात्र शाश्वत आहे. प्रत्येकाचे आचरण मग तो कोणत्याही जाती धर्माचा वा काळातील असो नीतिमानच असले पाहिजे. म्हणून मनातून पापवासनांचे निर्दालन आणि बाहेर नीतिधर्माचे आचरण असं जर ठेवून अंतर्मनाच्या कप्प्यात प्रत्येकाने श्रेष्ठ विचार जतन करावा असे समर्थांचं सांगणं आहे. श्रेष्ठ विचार म्हणजे परमात्म्याची प्राप्ती हाच अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. प्रत्येक मनुष्य मात्राचे अंतिम ध्येय त्या निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप होणे हेच असायला हवे आणि त्यासाठी सद्विचार आणि सदाचरण ही दोन्ही पथ्ये त्यांनी पाळलीच पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 5. मना पापक संकल्प सोडवून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. प्रापंचिक माणसाचे मन नेहमी पंचेंद्रियामार्फत प्राप्त होणाऱ्या ऐहिक विषयभोगाकडे सहजपणे धावते. परमेश्वराऐवजी या ऐहिक सुखाकडे धावणे म्हणजे साधन मार्गाच्या दृष्टीने पाप आहे. असे सुख तात्पुरते असते. अनेकदा मायेच्या तावडीत सापडल्यामुळे माणसाला विषयसुख चिरकाळ टिकणार असे वाटते, परंतु तो केवळ भ्रम असतो. एखाद्याला चमचमीत जेवणात आनंद वाटत असेल पण उद्या पोटाचा विकार झाला तर त्याला ते जेवण दूरच ठेवावे लागेल. मृत्यूशयेवर पडलेल्या माणसाने आपली अमाप संपत्ती जरी आठवली तरी मृत्यूच्या भीतीपुढे ती त्याला आनंद देऊ शकणार नाही. त्यामुळे हे सर्व सोडून चिरकाळ टिकणारा आनंद मिळवायचा असेल तर परमेश्वराचे चिंतन करणे हाच एक मार्ग आहे. म्हणून मनाला समर्थ बजावतात की हा जो चिरंतन आनंददान परमात्मा आहे त्याच्याच प्राप्तीची इच्छा धर. भोगांचा त्याग करून विवेकाने भक्तिमार्ग धरणे गरजेचे आहे. देहसुखाची विषय सेवनाची मनोराज्य सोडून देणेच श्रेयस्कर आहे. कल्पना करताना सुद्धा विषय सोडून ती परमात्म्याचीच करावी. कल्पनांच्या तरंगातूनच मनुष्य मनोराज्य करतो आणि पुढे त्यांच्या आधारानेच त्याची कृती होते. म्हणून मुळातच विषयांची मनोराज्य सोडून दिली म्हणजे आपोआप कृतीवरही त्याचा परिणाम होईल आणि कृतीसुद्धा साधन मार्गाचीच होईल. असे जर केले नाही तर मनुष्य विकाराच्या अधीन होईल. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आदी विकारांना षड्रिपू म्हणून संबोधले जाते. हे रिपू म्हणजे माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीचे शत्रू आहेत. त्यांच्या अधीन जर तुम्ही गेलात तर जगात तुमची नालस्ती होईल, कारण त्यांच्या सेवनासाठी मनुष्य सारासार विचार आणि नीती सोडून वागतो. आपण अनेक वेळा पाहतो की इतर सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेला मनुष्य एखाद्या मोहापायी आपले सर्व श्रेष्ठत्व घालवून बसतो आणि मग त्याच्या फजितीला पारावार उरत नाही. म्हणून शहाण्या माणसाने या षड्रिपूंना लगाम लावण्यासाठी त्यांच्या मुळावरच म्हणजे त्यांची वासना जेव्हा मनात उठते तेथेच गाव घातला म्हणजे त्या विकारांची मजल पुढे जाणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 6. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे बदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मच्छरू दंभ भारू.
मागील श्लोकात आपण षड्रिपूंचा उल्लेख पाहिला. त्यापैकी 5 रिपूंचा परामर्श या 6व्या श्लोकात समर्थांनी घेतला आहे. माणसाला येणारा क्रोध म्हणजे राग हा त्याचा पहिला शत्रू आहे. अनेक वेळा आपण क्रोधाच्या अधीन गेलो हे आपल्या लक्षात येत नाही. साधनेला सुरुवात केल्यानंतर आपल्याला जाणवते की हल्ली आपल्याला राग फार येतो. वास्तविक हा राग पूर्वीपासूनच येत होता, परंतु अध्यात्मार्गामुळे त्याची आपल्याला जाणीव होते आणि तो आपण टाळला पाहिजे वाटायला लागते. खरं असं वाटणं ही सुद्धा शुभचिन्हच आहे. रागाच्या भरात आपण अनेक वेळा नको ते बोलून वा करून टाकतो आणि नंतर त्या बोलण्याचा वा कृतीचा खेद म्हणजे पश्चाताप करण्याची पाळी आपल्यावर येते. बाबूरावने अतिशय कष्टात आपले शिक्षण पूर्ण केले. अंगवाणी चालण्यापासून ते पार पृष्ठभागाला घट्टे पडून सायकलिंग करत ते कमवत आणि शिकत गेले. पुढे चांगले दिवस आल्यावर त्यांच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलाने सायकली स्कूटर घेण्याचा हट्ट धरला. बाबूराव बिथरले. क्रोधाच्या अधीन गेले आणि मुले थोबाडे मारून त्याला म्हणाले, आम्ही नाही का चालत गेलो कॉलेज, तुम्हाला काय मस्ती आले का? मुलगा बिचारा मार खाऊन गप्प उभा राहिला आणि सायकलून कॉलेजला गेला. 10 मिनिटांनी बाबूराव शांत झाले. त्यांना बदललेला काळ समजला आणि त्यावरच आपला अनाठही आलेला क्रोध सुद्धा. आणि मग मात्र अस्वस्थ झाले. करता सवरता मुलगा रागावेल का, घर सोडून जाईल का, अशा काळजीने संत्रस्त झाले. सुदैवाने मुलगा शहाणा होता. त्याने वडिलांचा अनाथाही क्रोध समजून घेतला म्हणून बरे, अन्यथा बाबूरावांच्यावरच पश्चात्तापाची पाळलेली असते ना. म्हणून राग आला तर काहीही बोलण्यापूर्वी, अगर कृती करण्यापूर्वी 10 पर्यंत आकडे मोजा, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. याचा अर्थ असा की ती क्रोधाची लहर ओसरेपर्यंत स्वस्थ बसता. समर्थही हेच सांगतात की बा म्हणा, तू क्रोधापासून लांब राहा, अन्यथा नंतर खेद करण्याची पाळी तुझ्यावर आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. याशिवाय समर्थन या श्लोकात पुढे सांगितलंय की क्रोधाच्या जोडीला अनेक रोग आणि दोष निर्माण करणाऱ्या काम वासनेपासूनही फारकत घ्यायला समर्थ बजावतात. दुसऱ्याचा कधीही द्वेष करू नका. या शिकवणुकीवर आपल्याहून जास्त प्रगत व्यक्तीचा, मग ती प्रगती संपत्तीची असो, विद्येची असो वा शरीर प्रकृतीची असो, हेवा करू नये असंही त्यांचं सांगणं आहे. याबरोबरच अन्य समाजापेक्षा आपल्याकडे जर जास्त वैभव ज्ञान असेल तर त्याचे स्तोम माजवण्यात किंवा बडीवाड मिळवण्यात सुद्धा काही अर्थ नाही. कारण अनेक वेळा असे मोठेपण आपण आपल्या स्वकष्टापेक्षाही दैवयोग, परमेश्वरी कृपा यांच्या आधाराने मिळवत असतो. म्हणून त्याची मस्ती मिळवणे केवळ साधकाने त्याज्यच मानावे. समर्थांना ढोंगबाजीचा अतिशय तिरस्कार आहे. त्यामुळे ते मनाला कोणत्याही ढोंगापासून दूर राहायला सांगतात. शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा असे असू नये असे समज समर्थ दासबोधात पुढे म्हणतात. सदा सर्व काळ लटिका बोले माईक लापणिका क्रिया विचार पाहता येणका वचनी सत्य नाही. अशा प्रापंचिक दांभिकाला हा दांभिकपणा सोडल्याशिवाय साधना करताच येणार नाही. अर्थात या श्लोकाचा अर्थ पाहताना सामान्य माणसाने हे लक्षात घेतले पाहिजे की हे विकार ज्या अर्थी परमेश्वराने उत्पन्न केले आहेत त्या अर्थी त्यांना योग्य स्थान प्रत्येक मानवी जीवनात आहेच. परंतु ज्याप्रमाणे आपण म्हणतो की पाय पुसणे सुंदर असले म्हणून कोणी ते स्वयंपाकात आणून ठेवत नाही, त्याचप्रमाणे या विकारांचे जीवनातील योग्य स्थान ओळखून वागणे गरजेचे आहे. आपण या विकारांना आपले मालक होऊ न देता आपण त्यांच्यावर स्वामित्व गाजवून जगले पाहिजे, तरच जीवन सफल होऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 7. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वारसे वदावे, मना सर्व लोकां सिरिय निभवावे. प्रपंचात आपण नेहमी म्हणतो की आलेल्या प्रसंगात धीराने तोंड दिले पाहिजे. परमार्थात सुद्धा याहूनही श्रेष्ठ अशा धैर्याची आवश्यकता आहे. साधकांनी आपली सोसण्याची शक्ती वाढवली पाहिजे. कोणतेही चांगले कार्य करीत असताना संकटे येतातच. त्याचबरोबर दुर्जन मंडळी त्या कार्यात विघ्न आणण्याचाही प्रयत्न करतात. त्या सर्वांशी अतिशय धैर्याने आणि समर्थपणे साधकांनी सामना दिला पाहिजे. संकटांनी डगमगून न जाता मनोबल वाढवून आपली साधना केली पाहिजे. चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीला निंदा कुचाळका यांनाही तोंड द्यावे लागते. शारीरिक त्रास सोसणे एक वेळ सोपे, पण 4 चौघात किंवा समाजात कोणी आपली विनाकारण निंदा केली तर ती सहजपणे सहन करणे फार अवघड गोष्ट आहे. परंतु साधकाला ती अवघड असली तरी अतिशय आवश्यक आहे. म्हणून समर्थ मनामध्ये धैर्य अंगी बांधवण्याचे तसेच या सहज सहनशीलतेचे व्रत घेण्यास सांगत आहेत. खरं तर निंदा काय किंवा स्तुती काय, साधकाने या दोघांनाही काही महत्त्व न देता राहायला पाहिजे. त्याच्यामुळे होणारा क्षोभ अगर आनंद दोन्ही मुळातच क्षणभंगूर आहेत.
आणि दोन्ही साधनेमध्ये सारख्या प्रमाणात विकल्प निर्माण करण्याचा आहे. गोंदवलेकर महाराजांनी याच्यामध्ये सोपा आणि चपकल दृष्टांत सांगितलंय. आपला अगदी जिवलग मित्र भेटला व त्याच्याशी गप्पा मारत गुंतल्यामुळे स्टेशनवर जायला उशीर झाला काय, आणि आपला शत्रू भेटून त्याने भांडण काढल्यामुळे उशीर झाला काय. दोन्हीमुळे गाडी चुकणे हे पद जसे कायमच आहे, तद्वत साधक निंदेने त्रासला काय आणि स्तुतीने हुरळला काय, दोन्हीमुळे त्याची प्रगती खुंटणारच आहे. लोकांचे वाईट बोल शांतपणे सहन करत असताना साधकाने आपली वाणी मात्र कायम नम्र ठेवावी. आपल्याजवळ विद्या, सत्ता, संपत्ती काही असले तरी आपले वागणे मात्र विनयाचेच असणे जरूर आहे. कोणी आपल्याला दुरुत्तरे केली तर आपण ती सुसून सुद्धा त्याच्याशी सुद्धा गोड शब्दातच बोलावे. असे वागणे आपल्या सुरुवातीला कठीण जाईल, पण मनाने निश्चय केला तर ते पुढे खचित साधेल. आणि अशा त्यांनी आपण सुष्ट, दुष्ट, विद्वान, अडाणी, गरीब, श्रीमंत अशा सर्वांशी वागलो तर ते सर्वां खात्रीने संतुष्ट व समाधानी राहतील. म्हणून श्री समर्थ उच्च प्रतीचे धैर्य, सोशिकपणा आणि विनम्रता अंगी बाणवून साधकांनी सर्वांना संतुष्ट व तृप्त राखावे असे सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 8. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हे जी क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. अद्वैत तत्वज्ञानानुसार आत्मा चिरंत असून शरीर नाशवंत आहे. त्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडलेला आत्मा विविध जीवातून विविध शरीरे आपल्या प्रवासात धारण करीत असतो. या विविध जीवसृष्टीत मनुष्यजन्म प्राप्त होणे हे सुद्धा भाग्याचे सुचिन्ह आहे. कारण मानवाप्रमाणे अन्य जीवांना विचार करण्याची शक्ती नाही. आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर साधकाने आपल्यावर परमेश्वर कृपा होण्याची ही पूर्वसूचनाच आहे असे समजून वागले पाहिजे. प्राप्त झालेले शरीर हे संपणारे आहे, म्हणून ते असताना आपण अशा तऱ्हेने वर्तन आणि सत्कर्मे केली पाहिजे की देह त्यागानंतर सुद्धा म्हणजे मरणानंतर सुद्धा आपले गुणगान मागे शिल्लक उरले पाहिजे. समर्थांचे सर्व तत्वज्ञान कृती आणि ती सुद्धा सत्कर्मांची करण्यास प्रवृत्त करणारे, म्हणूनच ते प्रापंचिकांना सहज साध्य आहे. आपण पाहतो की अनेकदा आपण ज्या पदावर असतो त्यामुळे लोक आपली स्तुती करत असतात, परंतु ते पद जाताच स्तुती करणारेही सुगी संपल्यावर पाखरे पांगावी तसे पांगतात. त्यामुळे देह असताना होणारी कीर्ती दांभिक असू शकेल. त्यामुळे आपल्या मागे सुद्धा आपले गुणगान जाईल अशीच कर्मे म्हणजे सत्कर्मे आपण करत राहिले पाहिजे. आपण आपला देह बहुजन हिताय बहुजन सुखाय झिजवला पाहिजे. स्वतःच्या किंवा स्वकीयांच्या म्हणजे कुटुंबाच्या करता हिताकरता देह जीवनावर उदंड लोक असतात, परंतु घरात चराचरात बसणारा आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. त्यामध्ये भेदभाव, अपभरभाव असा नाहीच हे जाणून दुसऱ्याकरता शरीर कारणी लावले पाहिजे. इथे शरीर म्हणजे फक्त देहकष्ट असा अर्थ न घेता तन मन धन असा विचार अर्थ घेणे जरुरीचे आहे. म्हणजेच लोकांच्या सुखाकरिता आपण तन मन धनाने म्हणजे शरीर, मन आणि संपत्ती या सर्वांच्या योगे प्रयत्नशील राहिले पाहिजे. स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास अशा अर्थाची इंग्रजी म्हण आहे. श्री समर्थ हे दुसऱ्याचे उपयोगी पडणे कसे असावे हे सांगताना चंदनासारखे जिजावे सांगतात. आपण देवपूजेसाठी गंध उगळताना चंदनाचे खोड साण्यावर घासतो. ते चंदनाचे खोड स्वतः झिजते आणि गंध तयार होतो. अशा तऱ्हेने जो साधक आपला देह दुसऱ्यासाठी झिजवील त्याचे वागणे बघून संत सज्जन अंतर्मन नक्कीच संतुष्ट होतील आणि इतर लोकसुद्धा संतुष्ट होतील. अनेक पाश्चात्य विचारवंत हाच मार्ग सांगताना मेणबत्तीप्रमाणे स्वतः जळजळ दुसऱ्यांचा मार्ग प्रकाशमान करा अशी उपमा देतात. पण मला वाटते की मेणबत्ती झाल्यानंतर खरे तर वाद जळते पण मन शिल्लक राहते, परंतु चंदन झिजल्यावर त्याचा अंशही शिल्लक होत नाही. म्हणून समर्थांनी दिले चंदनाची उपमा जास्त व्यापक आहे. समर्थ साधकाला सांगतात की अशा तऱ्हेने स्व सोडून परोपकाराचे वर्तन ठेवावे की ज्यायोगे संत संतुष्ट होतील. आणि अर्थातच संत ज्या कर्मामुळे संतुष्ट होतील ते कर्म परमात्म्याला प्रिय असणारेच असेल आणि पर्यायाने साधकाला त्याच्या ध्येयपूर्तीकडे नेणार असेल हे वेगळे सांगणे न लगे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 9. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. गडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे.
सामान्य प्रपंची माणसाला सर्व सुख मिळवण्याचे साधन पैसा हेच एकमेव असे वाटत असते. त्यातही जर तो पैसा विनासायास मिळाला तर हवासा वाटतो. अनेक वेळा आपण पाहतो की एखादी व्यक्ती निधन पावली की तिच्या वारसांना वारसा हक्काचा लोभ निर्माण होतो आणि मग त्यांच्यात लठालठी सुरू होते. या विषयावरती मृत्यूपत्र गरज आणि मार्गदर्शनाची एक मालिकाच मी केली माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. कारण मृत्यूपत्र नसताना होणारी लठालठी अनेक वेळा आपण बघतो. समर्थ म्हणून बजावतात की अशा तऱ्हेने पूर्वजांच्या संपत्तीचा लोभ साधकाने पूर्णपणे सोडून दिला पाहिजे. समर्थांचा स्वकष्टावर कटाक्ष आहे. कष्टेविना फळ नाही असेच वागणे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याची प्रवृत्ती टाकून द्यायला त्यांनी बजावले. अनेक वेळा या वाटण्याच्या भांडणात भाऊ बहिणी एकमेकांच्या वैरी झाल्या आपण पाहतो. त्या प्रत्येकाला स्वतःची भरपूर संपत्ती असली तरी तिच्या तुलनेत अगदी क्षुल्लक असणाऱ्या वाटणीसाठी ही मंडळी जीव टाकतात, भांडणे मारामाऱ्या करतात, कोर्ट दरबार करतात आणि एकमेकांची कायमची शत्रू होतात. ही वृत्ती निर्माण होण्याचे मूळ कारण म्हणजे पैशासंबंधीचा विलक्षण मोह होय. हा मोह एकदा निर्माण झाला की कमी न होता वाढत जातो आणि मग त्या माणसाची सत्सव बुद्धीसुद्धा नष्ट करून टाकतो. अशा स्वार्थी वाण्याने तो करून त्या गोष्टी करत जातो. ही अतिस्वार्थाची बुद्धी त्याला भ्रष्ट करते आणि त्याच्या पापाचा साठा वाढवत नेते. परमात्म्याचे प्रेम लाभण्यासाठी पुण्यसंचय म्हणजे सत्कर्मे करण्याची अशी वाईट कर्म माणूस करू लागला की तो भगवंतापासून दूर निघाला हे निश्चित. ज्या कर्माच्या वगैरे वाईट फळ भोगायला लागते ते कर्म दुष्कृत्य असं म्हणणारेच असते. म्हणून साधकाने अशी सर्व दुष्कृत्य टाळायला हवीत. मनामध्ये स्वार्थी वृत्ती ठेवल्यामुळे दुष्कृत्य करताना त्यापासून विशिष्ट असे स्वार्थमूलक फळ मिळावे म्हणजे लाभ व्हावा अशी अपेक्षा दुर्जन मंडळी ठेवत असतात. पण असे सकाम दुष्कर्म करून सुद्धा इच्छित लाभ झाला नाही म्हणजे मात्र दुःखी होतात. म्हणून श्री समर्थ म्हणतात, साधकाने लोभ सोडावा, स्वार्थाचा त्याग करावा, कोणतेही कर्म करताना ते निष्काम बुद्धीने करावे. असे केले म्हणजे पाप घडणार नाही, तळमळ लागणार नाही आणि फळाची अपेक्षा नसल्यामुळे मन कष्टी होणार नाही. अर्थात साधकाने निर्लोभ वृत्तीने राहून निष्काम मनाने सत्कर्मे करीत राहावीत. असे वागण्याने तो प्रगत होईल. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथे थांबूया. उद्या पुढचा भाग.